नमस्कार. आज 8व्या भागामध्ये विद्यापीठाच्या विविध विभागातील सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदासाठी API फॉर्म कसा भरावा त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणे पार्ट ए जो आहे आपला हा जनरल इन्फॉर्मेशन आणि अकॅडमिक बॅकग्राऊंडचा आहे. यामध्ये जी आपली नेहमीची माहिती जी आहे महत्त्वाची ती फिलअप करायची आहे. ज्यामध्ये नेम आहे, मग आपलं डिपार्टमेंटचं नाव जे आहे ते, डेस्टिनेशन पे, त्यानंतर लास्ट प्रमोशन केव्हा झालं ते, त्यानंतर ग्रेड पे आपला सध्याचा काय आहे आणि ॲप्लिकंट काय आहे तो, इलिजिबिलिटी फॉर प्रमोशन्सची डेट, ॲड्रेस, टेलिफोन, मोबाईल नंबर, ईमेल ही माहिती भरल्यानंतर तुमची रिसर्च डिग्री, त्यानंतर आता सध्याची अपॉइंटमेंट्स तुमची कुठली आहे त्या संदर्भातला भाग, ओरिएंटेशन आणि रिफ्रेशर कोर्स संदर्भातला 11वा नंबरचा पॉईंट्स या ठिकाणी आपणास नमूद करायचा आहे. त्यामध्ये सिरियल नंबर, नेम ऑफ कोर्स, प्लेस, ड्युरेशन आणि स्पॉन्सरिंग एजन्सी कुठले आहे ती. 11व्या नंबरच्या पॉईंट्समध्ये आपलं जे अकॅडमिक पिरियड आहे त्या पिरियड संदर्भातली ही माहिती नमूद करायची आहे. ज्या संदर्भात विद्यापीठाने वेळोवेळी आणि UGCने वेळोवेळी जी विविध प्रकारची आपली नॉर्म्स दिलेली आहेत त्या नॉर्म्सला अनुषंगून ही माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर 12वा पॉईंट्स मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे. या 12व्या पॉईंट्समध्ये असिस्टंट प्रोफेसर टू असोसिएट प्रोफेसर ही जी आपली इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो या ठिकाणी नमूद आहे. म्हणजे तुमचा ग्रेड पे जो आहे 8,000मधून 9,000 जो आपण पाहू तो या ठिकाणी नमूद आहे. म्हणून हा जो पहिला स्लॉट, पहिला पॉईंट्स जो आहे त्या पहिल्या पॉईंट्समध्ये तुमचं कंप्लीट 3 इयर्स तुमचे सर्व्हिसचे हवेत. म्हणजे अकॅडमिक लेवल 12 जी आहे तुमची त्या ठिकाणची सिलेक्शन ग्रेडची, त्यानंतर PhD पदवी ही जी आहे तुमची ती तुमच्या रिलेव्हंट सब्जेक्टमध्ये असायला हवी. त्यानंतर लास्ट 3 इयर्स जे आहे एनी ऑफ द फॉलोइंग ड्युरिंग द लास्ट 3 इयर्स या ठिकाणी जे नमूद पॉईंट्स आहेत ते त्यापैकी तुमचा एक हवा. नेहमी ह्या ठिकाणी जम्बलिंग असे होते की आपले मित्र जे आहेत त्यांना वाटतं की सगळेच पॉईंट्स कंपल्सरी आहेत, म्हणून मी मुद्दाम अधोरेखित केल्या या पॉईंट्सला एनी वन ऑफ द फॉलोइंग ड्युरिंग लास्ट 3 इयर्स. त्यामुळे हा पॉईंट्स लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे, a minimum of 7 publications in pre-reviewed or UGC listed journals, out of which 3 research papers should have been published during the assessment period. आता हा जो महत्त्वाचा शेवटचा पॉईंट्स आहे की तुमच्या असेसमेंट पिरियड मधले त्यातील कमीत कमी 3 पब्लिश हवेत. म्हणजे एकूण 7 आणि असेसमेंट पिरियड मधले 3. म्हणजे तुमच्या आतापर्यंतची जी कारकीर्द आहे, शैक्षणिक कारकीर्द, मग ते मागच्या पिरियडचे असू देत किंवा ह्या पिरियडचे असू देत, तुमचे मिनिमम 7 पब्लिकेशन्स हवेत आणि त्या 7 पैकी 3 पब्लिकेशन जे आहेत तुमच्या ह्या असेसमेंट पिरियड मधला हवेत. म्हणजे तुम्ही ह्या पदासाठी जी ॲप्लिकेबल तुमचा असेसमेंट पिरियड आहे त्यामधले 3. हाच मुद्दा मुळात लोक जम्बलिंगमध्ये नेहमी असतो की 7च्या 7 आपल्याला कंपल्सरी नाहीत, पण 3 कंपल्सरी हवेत असेसमेंट पिरियडमध्ये, कमीत कमी 7 आणि असेसमेंट पिरियडमधले 3. तर हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेलच. 5वा मुद्दा जो आहे तो एव्हिडन्स ऑफ हॅव्हिंग गायडन्स ॲटलिस्ट 1 PhD कॅन्डिडेट्स. आता ह्यामध्ये गायडेड ॲटलिस्ट 1 PhD कॅन्डिडेट असा उल्लेख आहे. मग तो अवॉर्ड जरी नसला तरी चालेल, पण तो गायडेड म्हटलेलं आहे. गायडेड म्हणजे ईडी लावल्याचा अर्थ तुम्हाला तुमचं ते PhD कॅन्डिडेट तो अवॉर्ड असायलाच हवा. त्यामुळे हे जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे 1, 2, 3 आणि 4, 5 हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता पुढचा जो पॉईंट्स आहे आपला असोसिएट प्रोफेसर टू प्रोफेसर पदासाठीचा,
म्हणजे तुमची 9 ते 10ची जी स्टेज आहे ती 9 ते 10ची स्टेजमध्ये तुम्हाला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो या ठिकाणी पाहू. या ठिकाणी 3 वर्ष जे आहे तुमचे मागचे असोसिएट प्रोफेसर पदासाठीचे म्हणजे ते पूर्ण हवेत. लेवल 13A जो आहे तुमचा त्या ठिकाणी तुमचे 3 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण हवेत. म्हणजे या मागची जी तुमची स्टेज आहे 8 ते 9ची यानंतर 3 वर्ष तुमचे कंपल्सरी पूर्ण हवेत. त्यानंतर PhD डिग्री ऑफ रिलेव्हंट सब्जेक्ट तो क्रायटेरिया कंपल्सरी आहेच. त्यानंतर मिनिमम ऑफ 10 रिसर्च पेपर्स. हे 10 रिसर्च पेपर्स मागचा जो क्रायटेरिया आपण पाहिला मागच्या स्टेजला 7 रिसर्च पेपर होते आणि ह्या प्रोफेसर पदासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 10 रिसर्च पेपर्स जे आहेत ते पब्लिश हवेत आणि त्यातील 3 रिसर्च पेपर या ठिकाणी सुद्धा 3 रिसर्च पेपरचा क्रायटेरिया कायम ठेवला आहे. तर मूळ मुद्दा हाच आहे की तुमचे शैक्षणिक कारकिर्दीतले किमान 10 पेपर्स तुमचे पब्लिश व्हायला हवेत आणि त्यापैकी 3 पब्लिश जे पेपर असतील ते तुमच्या ह्या असेसमेंट पिरियडमधले आहेत. त्यामुळे हा मुद्दा तुमचा लक्षात आलेला असेल. त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो तुमचा एव्हिडन्स ऑफ हॅव्हिंग सक्सेसफुली गायडेड डॉक्टरल डिग्री. तुमचे तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याचा पुरावा एव्हिडन्स तो तुम्ही सादर करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये काय हॅव्हिंग सक्सेसफुली गायडेड म्हणजे तो अवॉर्ड झालेला असावा. चौथा मुद्दा जो आहे मिनिमम 110 रिसर्च स्कोर जो आहे तुमचा या ठिकाणी प्रोफेसर पदासाठी हा पूर्ण केलेला असावा. तो जे टेबल्स आहेत ते प्रत्येकाला आपले माहिती आहेत की आपल्या पदासाठी मिनिमम किती रिसर्च स्कोर हवा. त्यामुळे या ठिकाणी प्रोफेसर पदासाठी जे जाऊ इच्छितात त्यांना किमान 110 गुण हा टेबल नंबर 2 मध्ये त्यांचा हवा. या ठिकाणी पार्ट ए हा संपूर्ण झालेला आहे. पार्ट ए मध्ये मित्रांनो एकच महत्वाचं आहे ओरिएंटेशन आणि 12 नंबरचा मुद्दा. मुळातच ह्या 11 नंबरचा आणि 12 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपले मित्र डोंट केअर करतात. हा आपण ते एलिजिबल आहोतच काही हरकत नाही आपण करून घेऊ होऊन जाईल नाही. या ठिकाणी 1 ते 4 1 ते 5 मुद्दे जे आहेत तुम्ही फुलफिल करणं कर्मप्राप्त आहे. त्यानंतरच तुमची एलिजिबल तुम्ही आहे की नाही या पदासाठी तो येस किंवा नो हा रिमार्क्स आपल्या कमिटीकडनं दिला जातो. त्यामुळे हे दोघं पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. आता पार्ट बी मध्ये काय आहे ते पाहूया. पार्ट बी मध्ये मित्रांनो असेसमेंट क्रायटेरिया दिलेला आहे. त्यामध्ये तुमचा टीचिंग लर्निंग अँड इव्हॅल्युएशन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ह्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या पार्ट बी मध्ये आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहूया. साधारणतः दोघं स्टेज जे आहे आपल्या म्हणजे एक असोसिएटची आणि प्रोफेसरची दोघांसाठी हा कॉमन फॉर्म आहे आणि मात्र इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहिला तो वेगवेगळा आहे. जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहिला तो दोघांसाठी वेगवेगळा आहे. फॉर्म मात्र कॉमन आहे. हां तर पार्ट बी मध्ये टीचिंग जो आहे टीचिंग मध्ये नंबर ऑफ क्लासेस टॉट डिवायडेड बाय टोटल क्लासेस असाइड आणि मल्टिप्लाय बाय 100. तर हे जे सूत्र आहे मित्रांनो हे तुमच्या क्लासमधल्या एकूण उपस्थितीचं आहे. तुमची क्लासमध्ये तुम्ही किती सब्जेक्ट शिकवले किती वेळ शिकवलात आणि त्यानंतर त्याचा क्रायटेरिया दिला. आता 80% असेल तर गुड ही जी रिमार्क्स आहे तो मिळतो आणि बिलो 80% तर सॅटिस्फॅक्टरी मिळतो आणि 70% असेल तर नॉट सॅटिस्फॅक्टरी असा रिमार्क्स तुमचा दिला जातो. आता या ठिकाणी हे तुमचे असेसमेंट दिलेत 6 वर्षाचा किमान दोघं पदांसाठीचा जो काही ॲप्लिकेबल पिरियड असेल त्या असेसमेंट पिरियडचे 6 कॉलम्स या ठिकाणी नमूद केलेत. बहुतांशी 1 नंबरच्या पॉईंट्समध्ये मित्रांची आपल्या शिक्षक मित्रांची जमलिंग एक अशी होते की प्रत्येक जण या ठिकाणी अबोव 80% गुड असा रिमार्क्स टाकतो. परंतु एक आणि त्यानंतर हां मुद्दा एक महत्त्वाचा या ठिकाणी आहे की तुम्ही हे जे टीचिंगचं जे तुमचं प्रमाणपत्र आहे ते तुमच्या डायरेक्टरकडनं स्कूलचे तुमचे जे डायरेक्टर असतील
त्या डायरेक्टरकडनं तुम्ही हे प्रमाणपत्र व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. आणि बहुतांशी मित्र आपले काय करतात, ते 100% उपस्थिती असल्याचं प्रमाणपत्र आपल्या डायरेक्टरकडनं लिहून घेतात. मी पाहिलेत प्रमाणपत्र देताना. तर बहुतांशी API कमिटी या ठिकाणी थोडं ऑब्जेक्शनेबल त्यांना वाटतं आणि ते खरं पण आहे काही अंशी, की प्रत्येक जण आपल्या सुट्ट्या घेतो, रजा घेतो. काही वेळेस त्याचे पिरियड बुडतात, काही ऑफ असतात. तर 100% उपस्थिती तुमची असू शकत नाही. कुठे ना कुठे 1, 2, 3, 4, 5%, 10% जे काही तुमच्या उपस्थिती म्हणजे तुम्ही ज्या तुमचं जर अटेंडन्स असेल, त्या अटेंडन्सवर जर नजर फिरवली, तर तुम्ही काहीतरी रजा घेण्याचं तुमचं प्रमाण असतंच. त्यामुळे तुम्ही 100% उपस्थितीचं प्रमाणपत्र या ठिकाणी जर देऊ केलं, तर ते निश्चित आक्षेपार्ह असतंच. म्हणून तुम्ही माझं एक प्रांजळ मत आहे, की तुम्ही आपली जी हजेरी असेल किंवा अटेंडन्स असेल, त्याप्रमाणे जे काही असेल तुमचं ॲप्लिकेबल असेल, त्याप्रमाणे हे प्रमाणपत्र मिळवा. 2 नंबरचा पॉइंट्स हा फार महत्त्वाचा आहे. युनिव्हर्सिटी, कॉलेज आणि स्टुडंट्स जे रिलेटेड ॲक्टिव्हिटीज तुम्ही केलेल्या असतील, त्या या ठिकाणी नमूद करा. तर त्यामध्ये एक आपले H पर्यंत म्हणजे पॉइंट्स आहेत. त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय जबाबदारी जर तुम्ही पार पाडली असेल ॲज अ हेड म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून, डीन म्हणून, तर या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. परीक्षेसंदर्भातल्या जे काही कामकाज तुम्ही केलेलं असेल, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या केल्या असेल, मग ते मॉडरेटर असेल, तुमचं एक्झामिनर असेल, सुपरवायझर असेल, जी काही तुम्ही परीक्षेसंदर्भातली जबाबदारी पार केली असेल, ती या ठिकाणी बी मध्ये नमूद करायची आहे. या ठिकाणी बी पार्टमध्ये तुमच्याकडे परीक्षेची जबाबदारी संदर्भात विद्यापीठाने वेळोवेळी तुम्हाला प्रमाणपत्र देऊ केलेलं असतं परीक्षा विभागाकडनं. ते प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला हे लिहायचं आहे. मग तुमचे रिव्ह्यू रिपोर्ट मिळतील, त्यामध्ये जॉइनिंग रिपोर्ट मिळतील. असेसमेंट तुम्ही किती प्रश्नपत्रिकेचे उत्तरपत्रिकांचे केले असतील, ते या ठिकाणी मिळतील. म्हणून हा बी पार्ट तुमच्याकडे जे प्रमाणपत्र उपलब्ध असतील, त्या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट बनवायचं आणि ते व्हेरीफाय करून घ्यायचं. यामध्ये बी पार्टमध्ये काय होऊन जातं, की आपण आतापर्यंत तर बहुतांशी प्रत्येक जण म्हणजे मोस्टली बऱ्याच परीक्षेच्या कामकाजांमध्ये तो शिक्षक आपला काम केलेलं असेल त्याने, तर भले मोठे सर्टिफिकेट लावण्याची गरज नाही. सगळे सर्टिफिकेट एका ठिकाणी करा आणि त्या सर्टिफिकेटचं चार्ट बनवा आणि त्याचं एक कन्सॉलिडेटेड प्रमाणपत्र जे आहे ते आपल्या डायरेक्टरकडनं किंवा BOE कडनं किंवा परीक्षा नियंत्रकांकडनं ते व्हेरीफाय करून घ्या. म्हणजे काय होऊन जातं, तुमचं कागदाचं प्रमाण पण कमी होतं आणि कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट केल्यानंतर तुमचं जे गुणगान जे तुम्ही करणार आहात ते पण एक चांगलं होतं. सी मध्ये स्टुडंट रिलेटेड को करिक्युलम एक्सटेन्शन आणि इतर ॲक्टिव्हिटीज ज्या आहे विद्यार्थी संदर्भातल्या, ते तुम्हाला द्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये विविध प्रकारचे NCC, NSS आणि इतर कल्चरल प्रोग्राम्स, कल्चरल इव्हेंट्समध्ये तुम्ही पार्टिसिपेंट झालेला असाल, तर हे सी पार्ट्समध्ये नमूद करायचे. डी पार्ट्समध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, की प्रत्येक शिक्षक आपला विविध प्रकारच्या चर्चासत्रांमध्ये, संमेलनांमध्ये भाग घेत असतो आणि त्या संदर्भातला डी पार्ट आहे. कॉन्फरन्स, वर्कशॉप, अदर कॉलेज युनिव्हर्सिटी ॲक्टिव्हिटीज या संदर्भात पण तेच मगाशी म्हटल्याप्रमाणे कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट जर बनवलं तर फार चांगलं होईल. कारण आपण आपल्या शिक्षकीय जीवनामध्ये बराच आपण ह्या सहभाग नोंदवलेला असतो. त्यामुळे आपलं फाईल्स पण एकदम जाडजूड होऊन जातं त्या सर्टिफिकेटच्या आणि प्रमाणपत्राच्या अ, साक्षांकित प्रमाणित प्रतींमुळे. त्यामुळे आपण ते कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट बनवायचं आणि ते पण सुद्धा व्हेरीफाय केलं तर चालेल. एव्हिडन्स आणि डी पार्टमध्ये जे तुम्ही प्रमाणपत्र जोडणार आहात, कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट तुम्ही द्याल. समितीच्या APIच्या दिवशी ते सगळे ओरिजिनल प्रमाणपत्र जे आहेत ते तुम्हाला मात्र त्या ठिकाणी आणायचे आहेत, जेणेकरून समिती मेंबर्स जे आहेत, कमिटी मेंबर्स, ते प्रमाणपत्रावरून ते सगळे व्हेरीफाय करतील आणि तुम्हाला मार्क्स देतील. एव्हिडन्स आता ई पार्ट जो आहे, एव्हिडन्स ऑफ ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ड इन गायडिंग PhD स्टुडंट्स. आपण जो मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहिला असेल, त्यामध्ये PhD स्टुडंटला तुम्ही गाईड केलेलं एक क्रायटेरिया आहे. तर तो या ठिकाणी एव्हिडन्स तुम्हाला पुरावे तुम्हाला सादर करायचे. मग तुम्ही तुमच्या स्टुडंट संदर्भात तुम्ही काही व्हायवा घेतली असेल किंवा तुम्ही सुपरविजन केलं असेल किंवा त्याला गायडन्स केलं असेल, एव्हरीथिंग तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील या PhD स्टुडंट्सला गाईड करण्यासंदर्भातले,
ते तुम्हाला या ई पार्टमध्ये नमूद करायचे. कंडक्टिंग मायनर ऑर मेजर रिसर्च प्रोजेक्ट स्पॉन्सर बाय नॅशनल अँड इंटरनॅशनल एजन्सी. लघु आणि दीर्घ शोधप्रबंध तुम्ही सादर केलेले असतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, तर ते प्रकल्प जे तुम्हाला मंजूर झाले असतील ते प्रकल्प या ठिकाणी द्यायचे. ॲटलिस्ट वन सिंगल ऑर जॉईंट पब्लिकेशन इन प्री रिव्ह्यूड UGC लिस्टेड जर्नल्स. या ठिकाणी तुमचं पब्लिकेशन्स या ठिकाणी जॉईंट किंवा सिंगल या UGCच्या जर्नल्समध्ये जे पब्लिश झालेले डॉक्युमेंट असतील ते. आणि एनी अदर या संदर्भात अजून जर तुम्हाला जर काही म्हणायचं असेल किंवा काही डॉक्युमेंट्स द्यायचे असेल तर H पार्ट्समध्ये तुम्हाला द्यायचे. बहुतांश शिक्षक मित्र आपले नेहमी इन्क्वायरी करतात, सर माझं हे प्रमाणपत्र आहे कुठे टाकू. मग जे काही कुठे बसलं नाही तर तुम्हाला H पार्टमध्ये तुम्हाला टाकता येईल, एनी अदर. आणि ओव्हरऑल ग्रेडिंग जे आहे ते ओव्हरऑल ग्रेडिंग या ठिकाणी ह्या बी पार्टचं या ठिकाणी संपलेलं आहे. या ठिकाणी ओव्हरऑल ग्रेडिंगचा क्रायटेरिया सुद्धा आपण ह्या नोटमध्ये पाहू शकतात. गुड जे असेल तुमचं तर त्या संदर्भात काय क्रायटेरिया आहे, सॅटिस्फॅक्टरी, नॉट सॅटिस्फॅक्टरी, तर अशा पद्धतीनं ह्या संदर्भात हे असेसमेंट क्रायटेरिया या ठिकाणी दिलेले आहेत. हां, डेट ऑफ PhD डिग्री अवॉर्डेड आणि नंबर ऑफ पब्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे. आता सी पार्ट आपण पाहूया. सी पार्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मेथॉलॉजी फॉर कॅल्क्युलेटिंग अकॅडमिक रिसर्च स्कोर. आता ह्या ठिकाणी एव्हिडन्स प्रोडक्ट जे आहे तुमचं प्रोसीड हे नमूद आहे. त्यानंतर क्वालिफाईड ऑफ एनी रिसर्च स्कोर मिनिमम ऑफ 3 कॅटेगरीज आउट ऑफ फॉलोइंग 6 कॅटेगरीज ऑर ॲक्टिव्हिटीज. आता तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे मिनिमम ऑफ 3 कॅटेगरीज आउट ऑफ 6 ॲक्टिव्हिटीज ऑर कॅटेगरी. या 6 ॲक्टिव्हिटीज अँड कॅटेगरीज या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या आणि क्वालिफाईडसाठी तुम्हाला इज रिक्वायर्ड इन मिनिमम 3 कॅटेगरीज. 3 कॅटेगरीज तुम्हाला फुलफिल करायच्या आहेत. अकॅडमिक रिसर्च ॲक्टिव्हिटीज आपला जो पार्ट आहे त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे रिसर्च पेपर्स इन प्री रिव्ह्यूड ऑर UGC लिस्टेड जर्नल्स. या ठिकाणी क्लिअर म्हटलेलं आहे UGC लिस्टेड जर्नल्स किंवा प्री रिव्ह्यूड जर्नल्स. या ठिकाणी मार्क्स सिस्टीम दिलेली आहे. पर पेपर 8 जर सायन्स फॅकल्टी, इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चर, मेडिसिन्स जी या ठिकाणी नमूद आहे तर पर पेपरला 8 मार्क्स. आणि अदर दॅन ज्या आहेत लँग्वेजेस, ह्युमॅनिटीज त्यांना 10 मार्क्स. तर 10 मार्क्सची पण फोड जी आहे या ठिकाणी दिलेली. रिसर्च स्कोर ऑफ रिसर्च पेपर्स वुड बी अरेंज ॲज फॉलोज. कसा आहे तो, तर ही सगळी सिस्टीम 5 पॉईंट्स कोणाला, 1 ते 10 पॉईंट्स कोणाला, हे तुम्ही प्रकर्षाने पाहून घ्या आणि त्या पद्धतीने तुमचं गुणगान या ठिकाणी होणार आहे. हा जो चार्ट आहे मित्रांनो, हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी काय होऊन जातं की ज्यावेळेस प्रत्यक्ष API तपासणी वेळेस आपले शिक्षक मित्र आपली फाईल सबमिट करतात, नेमका गोंधळ या ठिकाणीच करतात. तुमच्या उतरत्या क्रमाने असाइंडिंग ऑर्डर्सच्या पद्धतीने तुमचे हे जे तुमचे रिसर्च पेपर आहेत ते या ठिकाणी हवेत. म्हणजे तुमचा जुना रिसर्च पेपर वर यायला हवा आणि लेटेस्ट रिसर्च पेपर तुमचा खाली यायला हवा. तर या ठिकाणी टायटल ते आहे रिसर्च पेपरचं व्यवस्थित नमूद करा. ISBN ISSN नंबर तो सुद्धा नमूद करा व्यवस्थित. ते तुमचा रिसर्च पेपर प्री रिव्ह्यूड आहे का UGC लिस्टेड आहे ते नमूद करा. इम्पॅक्ट फॅक्टर जो आहे तो किती दिलेला आहे तो नमूद करा. नंबर ऑफ टोटल ऑथर्स किती तुम्ही स्वतः आहे का तुमच्याबरोबर को ऑथर्स आहेत तो व्यवस्थित नमूद करा. फर्स्ट प्रिन्सिपल ऑथर आहे का कॉरस्पॉन्डिंग ऑथर आहे त्या ठिकाणी व्यवस्थित नमूद करा. कारण काय त्याच्यावर तुमचे मार्क्स आहेत. म्हणून हे जे पॉईंट्स सगळे दिलेले आहेत ते व्यवस्थित नमूद करा आणि स्वतः सेल्फ अप्रेझर आपण किती क्लेम केलेला आहे ते गुणगान या ठिकाणी करा. बहुतांशी मित्र आपले व्हेरीफाईड बाय लास्ट कॉलम मध्ये आपले गुणगान टाकून मोकळे होऊन जातात, पण नाही, ते कमिटीसाठी तो कॉलम कमिटीसाठी मोकळा सोडा आणि सेल्फ अप्रेझर या ठिकाणी जो कॉलम नमूद केलेला आहे त्या ठिकाणीच तुमचं गुणगान होणं क्रमप्राप्त आहे. तर हे महत्त्वाचं हे पॉईंट्स या ठिकाणी. आणि ते दिलेलं त्यांनी की 2 ऑथर जर असतील तर 70 मार्क्स ते डिवायडेड होतील.
आणि मोर दॅन 2 ऑथर्स असतील तर प्रिन्सिपल ऑथरला आणि कोर ऑथरला किती मार्क्स आहेत ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे. पब्लिकेशन्स, आता 2 नंबरचा पॉईंट पब्लिकेशन्स. पहिला आपण रिसर्च पेपरचा पाहिला, आता आहे पब्लिकेशन. बुक ऑथर्स विच आर पब्लिश, आपण एक लेखक म्हणून जे काही आपली ग्रंथसंपदा असेल ती मग इंटरनॅशनल पब्लिशर असो या नॅशनल पब्लिशर असो त्या ठिकाणी व्यवस्थित नमूद करायचे आहे. इंटरनॅशनल पब्लिशर असेल तुमचा प्रकाशक असेल तर 12 मार्क्स असेल, नॅशनल पब्लिकेशर असेल तर 10 मार्क्स असतील. जर तुमचं पुस्तकामध्ये एडिटेड बुक असेल, तुमचं एडिटेड बुकमध्ये एक चॅप्टर असेल तर 5 मार्क्स तुम्हाला मिळतील. आणि एडिटेड बुक बाय इंटरनॅशनल पब्लिशर असेल म्हणजे हे नॅशनलला 5 मार्क्स आणि इंटरनॅशनल 10 मार्क, पण चॅप्टर इन एडिटेड बुक या संदर्भात. आणि एडिटर ऑफ बुक बाय नॅशनल पब्लिशर, तुम्ही स्वतः जर एडिटर असाल नॅशनल पब्लिशरचे संपादक म्हणून तुम्ही संपादन केलेलं असेल, बहुतांशी वेळेस एखादी कॉन्फरन्स आपण घेतो आणि त्या कॉन्फरन्सचा आपण स्वतः कन्व्हिनर असतो, तर कन्व्हिनर या नात्याने म्हणजे संपादन आपण केलेलं असतं त्या पुस्तकाचं आणि ते कॉन्फरन्सचं पुस्तक जर असेल तर या ठिकाणी 8 मार्क्स तुम्हाला मिळतील. या संदर्भात सुद्धा चार्ट जो आहे तो अत्यंत काळजीपूर्वक नमूद करा. बहुतांशी मित्रांची आपल्या या ठिकाणी एकच जमनिंग होते की ते पब्लिकेशन जो आहे आपला नॅशनल आहे का इंटरनॅशनल आहे हा घोळ बहुतांशी वेळेस होतो. मग तो APIच्या कमिटीच्या दिवशी तो क्लेम करताना हा तर नॅशनल आहे किंवा मग कमिटी म्हणते हा स्टेट तुमचा पब्लिशर आहे, हा चालणार नाही. तर मित्रांनो अगोदरच आपण पब्लिशरशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा जो दर्जा आहे, त्यांचे जे प्रकाशन आहेत ते राष्ट्रीय स्तरावरचं आहे की राज्य पातळीवरचं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आहे याची खातरजमा करण्यासाठी जे सपोर्टेड डॉक्युमेंट्स असतील ते व्यवस्थित गोळा करून ठेवा. म्हणजे API कमिटीच्या दिवशी समिती मेंबर्स आणि आपण या दोघांच्या मध्ये सुसंवाद निर्माण होईल आणि जेणेकरून तुम्हाला मार्क्स सुद्धा चांगले आणि जे तुमचे आवश्यक मार्क्स तुमचे असतील ते ह्या बुक्सच्या बाबतीत मिळतील. हे नेहमी आमचा जो अनुभव असतो तो तुम्हाला शेअर केला मुद्दाम, कारण या ठिकाणीच कारण कसं असतं आपलं म्हणजे महाराष्ट्र राज्यातले जे काही प्रकाशक असतील, महाराष्ट्र राज्यातले इन द सेन्स आपण त्याला म्हणू मराठी भाषेतील प्रकाशक जे असतील त्यांना कमिटी साधारणतः राज्य प्रकाशक म्हणून त्यांना एक प्रकारचं वलय प्राप्त झालेलं असेल. परंतु आपलं काही प्रकाशक जे असते ते नावाजलेले असतात, ते फक्त मराठी आहे म्हणून राज्य पातळीपुरते मर्यादित आहेत असा भाग नाही, परंतु राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांचं कार्य असतं आणि त्यांचे जे सर्क्युलेशन असतात राष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा असतात. त्यामुळे प्रकाशकाकडनं आपण व्यवस्थित आपलं जे राष्ट्रीय पातळीवरचं जर ते प्रकाशक असतील तर त्यांच्याकडनं ते डॉक्युमेंट्स पृष्ठार्थ किंवा जस्टिफिकेशनसाठी ते नमूद करावे. ट्रान्सलेशन वर्क्स इन इंडियन अँड फॉरेन लँग्वेजेस बाय क्वालिफाईड फॅकल्टीज, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपले बहुतांशी मित्रांनी अनुवादित पुस्तकं संपादित केलेले असतात आणि हे अनुवादित पुस्तकं या ठिकाणी B पार्टमध्ये तुम्हाला नमूद करायचे आहेत. चॅप्टर ऑफ रिसर्च पेपर असेल तर 3 मार्क्स आणि पूर्ण पुस्तक जर तुम्ही अनुवादित केलेलं असेल एखादी पुस्तक तर 8 मार्क्स. अशा पद्धतीनं हा चार्ट सुद्धा व्यवस्थित फुलफिल करायचा आहे. 3 नंबरमध्ये ICT संदर्भात म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT, तर या संदर्भात तुम्ही जर काही क्रिएशन केलेलं असेल, आज आपण पाहतो की बहुतांशी मित्रमंडळी आपली ऑनलाईनकडे त्यांचा ओढा लागलेला आहे आणि कोरोना इफेक्ट नंतर तर ICTला मोठ्या प्रमाणात मागणी झालेली आहे आणि आपले बरेचसे मित्रमंडळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कंटेंट जनरेट करण्याच्या मागे लागले आहेत. अत्यंत चांगली गोष्ट 3 नंबर पॉईंट्समध्ये तुम्ही जर या संदर्भात काही कंटेंट डेव्हलप केले असतील तर ते कंटेंट या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचे. हा सगळा चार्ट तुम्ही व्यवस्थित भरायचा 3 नंबर. त्यामध्ये 3 नंबरमध्ये 1 नंबरचा आहे इनोव्हेटिव्ह काही तुम्ही प्रोग्रेस केली असेल, इनोव्हेटिव्ह कंटेंट डेव्हलप केला असेल तो A नंबरमध्ये येईल. B नंबरमध्ये डिझाईन ऑफ न्यू करिक्युलम अँड कोर्सेस, तुम्ही काही व्यवस्थित चांगले वेगळे प्रकारचे सिलेबस जर डिझाईन केले असेल, कोर्सेस डिझाईन केलेले असतील तर या ठिकाणी नाविन्यपूर्ण कोर्सेस या ठिकाणी नमूद करायचे. हे मूक ॲक्टिव्हिटीज आहेत. मूक ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही सगळे जे 4 पॉईंट्स आहेत ते 4 पॉईंट्स व्यवस्थित वाचून घ्या. त्यामध्ये जे गुणदान कसं आहे तेही पाहून घ्या.
कंप्लीट मूक असेल तर 4 मार्क्स कसे मिळतील, क्रेडिट पॉईंट्स, कोर्सला 4 क्रेडिट कसे दिले जातात, ते सगळं टेक्निकल किंवा तांत्रिक बाबी तुम्ही व्यवस्थित नमूद करून या ठिकाणी तुमचा चार्ट हा व्यवस्थित भरायचा आहे तुम्हाला. मूक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर या ठिकाणी क्लिअर त्यांनी नमूद केले की तुमचे व्हिडिओ लेक्चर्स असतील, ई कंटेंट असेल, PPT तुम्ही जर शेअर केलेली असेल, PPT संदर्भातलं प्रेझेंटेशन केलं असेल, PPT असू दे किंवा PDF असू दे किंवा ॲनिमेशन जे काही असेल ते, तर हे सगळं या ठिकाणी येतं. आणि आता डी मध्ये पहा तुम्ही ई कंटेंट, स्पेसिफिक ई कंटेंट नमूद केलेलं आहे. त्यामध्ये ई बुक्स, कोर्स अंडर EG PG, पाठशाळा, ॲनिमेटेड कोर्सेस, या ठिकाणी तो चार्ट तुम्हाला नमूद करायचा आहे. ई कंटेंट जर डेव्हलप केलं असेल ते, मग ते ई कंटेंट संदर्भातले हे वेगवेगळे ॲटम आहेत. पाहूया 4 मधला ए नंबर काय आहे, रिसर्च गायडन्स. आता या रिसर्च गायडन्स मध्ये तुम्हाला पहा, PhD अवॉर्डेड बाय पर कॅन्डिडेट 10 मार्क आहेत. अवॉर्डेड ईडी लागला म्हणजे तुमच्या त्या विद्यार्थ्याची PhD कंप्लीट जर झाली असेल तर त्याला 10 मार्क्स मिळतील. आणि सबमिटेड, त्याने जर आपला थेसिस सबमिट केलेला असेल, मग तो प्री वायवाचा असू दे किंवा फायनल थेसिस असू दे, त्याला 5 मार्क्स तुम्हाला मिळतील. मात्र त्या संदर्भातलं जे सबमिशनचं पत्र आहे ते तुम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे. आणि MPhil किंवा PG लेवलला तुम्ही जर डेझर्टेशन जर तुम्ही केलेलं असेल, तुम्हाला 2 मार्क्स अवॉर्डेड डिग्रीला मिळतील. म्हणजे MPhil अवॉर्डेड हवी किंवा PG डिग्री त्याचं डेझर्टेशन जर घेतलं अवॉर्डेड हवं. आणि जॉईंट सुपरविजन जर तुम्ही केलं असेल स्टुडंट संदर्भात, बहुतांशी मास्टर डिग्रीला जे सुपरविजन होतं ते को गाईड आणि गाईड या संदर्भात होतं, किंवा PhD डिग्रीला सुद्धा को गाईड अँड गाईड संकल्पना आहे. तर या ठिकाणी ते डिवायडेशन या ठिकाणी पहा, 70% आणि 30% असं ते डिवायडेशन आहे. हा जो रिसर्च प्रोजेक्ट कम्प्लिटेड जो पॉईंट आहे, हा कम्प्लिटेड असेल तरचे मार्क्स आहेत. मेजर दॅन, मोर दॅन 10 lakhs, 10 लाखाच्या वर असतील तर तुम्हाला ते 10 मार्क्स मिळतील. आणि लेस दॅन 10 lakhs असतील तर 5 मार्क्स मिळतील. आता कम्प्लिटेड असेल तरच मार्क्स आहेत या ठिकाणी. जॉईंट प्रोजेक्ट्स जर तुम्ही दोघं मिळून तिघं मिळून जर जॉईंट प्रोजेक्ट्स केला असतील तर 50% इच डिवायडेशन तुमचं त्या ठिकाणी होईल. बहुतांशी या बी पार्टमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे आपले शिक्षक मित्र जे ऑनगोईंग प्रोजेक्ट असतील ते सुद्धा या ठिकाणी नमूद करतात. पण इथे क्लिअर नमूद केले प्रोजेक्ट कम्प्लिटेड, मग कशाला आपण अट्टहास करायचा. ऑनगोईंग जर तुम्ही लिहिलं ना तर मग ते सगळं डॉक्युमेंट चेक करा, पुन्हा मग त्यामध्ये जस्टिफिकेशन करावं लागतं. त्यापेक्षा कम्प्लिटेड जर प्रमाणपत्र मिळतं, आपण कम्प्लिटेड झालेलो आहोत तरच या ठिकाणी ते प्रोजेक्ट नमूद करावे. रिसर्च प्रोजेक्ट्स ऑनगोईंग हे खाली दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, पहिला जो बी पार्ट आहे या ठिकाणी फक्त कम्प्लिटेड असेल तोच द्या. आणि ऑनगोईंग तुमचे असतील तर या ठिकाणी तुम्हाला तितके मार्क्स दिलेले आहेत. 5 मार्क्स या ठिकाणी मोर दॅन 10 lakhsचे आहेत आणि लेस दॅन 10 lakhला 2 मार्क्स आहेत. जॉईंट असेल तर तोच क्रायटेरिया 50%चा. म्हणून दोघं हे पॉईंट्स समजून घ्या मित्रांनो. आणि या पॉईंट्समध्ये आपले मित्र जमलिंग करतात. लगेच प्रोजेक्ट दिसला की याच्यात टाकून देतील, पण ऑनगोईंग वेगळे आणि कम्प्लिटेड वेगळे. कन्सल्टन्सी, आता हा कन्सल्टन्सीचा पार्ट फार महत्त्वाचा आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं एखादी कन्सल्टन्स केलेला असेल प्रोजेक्ट संदर्भात किंवा रिसर्च संदर्भात, तो या ठिकाणी नमूद करायचा. मात्र त्या ठिकाणी तुमचे प्रमाणपत्र तुम्हाला व्यवस्थित जी कन्सल्टन्स तुम्ही केली असेल कन्सल्टन्सी ते द्यायचे आहेत. पेटन्स, आता 5व्या मुद्द्यामध्ये तुम्ही म्हणजे इंडियन पेटंट आणि ॲब्रॉडचे पेटंट जे आहेत या ठिकाणी नमूद केले. इंटरनॅशनल असेल 10, नॅशनल असतील तर 7. तर पेटंट फाईल जे असतील ना ते फाईल पेटंट या ठिकाणी नमूद करायचे आहेत. पेटंट म्हणजे फाईल केलेले असतील आणि तुम्हाला मिळालं असेल पेटंटचे सर्टिफिकेट ते आहे. कम्युनिकेट केले असतील तर त्या ठिकाणी नमूद करू नका. फाईल जे असतील पेटंटचे तेच या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. हे पेटंट ऑब्लिक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर्स हे सुद्धा दिलेलं आहे. सेल्फ अप्रायझर किती नमूद केलेलं आहे म्हणतो. अवॉर्ड्स अँड फेलोशिप, बी पार्ट्स मध्ये अवॉर्ड्स, आतापर्यंत तुम्हाला जे पुरस्कार मिळालेत
आणि ज्या शिष्यवृत्त्या मिळाल्या, फेलोशिप म्हणजे शिष्यवृत्ती, हे त्या ठिकाणी नमूद करायचं. इंटरनॅशनल असेल तर 7 मार्क, नॅशनल असेल तर 5 मार्क. छोटे छोटे पुरस्कार असतील ना, त्याला जर वेटेज नसणार तर खरंच ते नमूद करू नका. त्याच्याने एकतर तुम्हाला तो नॅशनल आहे का इंटरनॅशनल आहे असं प्रूव्ह करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे मुळातच दर्जेदार किंवा ज्याला नॅशनॅलिटी किंवा इंटरनॅशनल त्याला वेटेज प्राप्त झालं असेल तर ते पुरस्कार आणि फेलोशिप या ठिकाणी नमूद करा. 6 नंबर पॉईंट जो आहे पॉलिसी डॉक्युमेंट, धोरणात्मक जे डॉक्युमेंट्स तुम्ही जनरेट केले असेल तर सबमिटेड टू इंटरनॅशनल बॉडी ऑर्गनायझेशन लाईक दॅट UNO, युनेस्को, वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स, हे पॉलिसी डॉक्युमेंट्स आहेत. प्रत्येक एजन्सीकडनं तुमची कम्युनिकेटेड झाली असेल तर तो डॉक्युमेंट या ठिकाणी जोडा तुम्ही. सबमिटेड इथे म्हटले सबमिटेड, सबमिटेडचा अर्थ जो आहे तो प्रमाणपत्र तुम्हाला सबमिटेड केलेलं ते प्रमाणपत्र या ठिकाणी नमूद करायचं. बहुतांशी मित्र मी जेव्हा या एपे कमिटीच्या ज्या इव्हॅल्युएशनच्या वेळेस उपस्थित असतो, चांगले आपल्याकडे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आपल्या मित्रांमध्ये आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी त्याचं प्रूव्ह केलेलं आहे. ते पॉलिसी डॉक्युमेंट करताना फक्त काय होऊन जातं, आपण कधी कधी प्रमाणपत्राच्या बाबतीत उदासीनता दाखवतो, आपण प्रमाणपत्र व्यवस्थित घेत नाहीत, त्यामुळे आपले ते मार्क्स उठतात. पण मित्रांनो आपण ते प्रमाणपत्र मिळवा एजन्सीकडनं, लेटर घ्या त्यांचं, ते लेटरचं प्रमाणपत्र तुम्ही प्रूव्ह केलं तर तुम्हाला 10 मार्क्स इंटरनॅशनलला आहे, 7 मार्क नॅशनलला आहे आणि स्टेट लेवलला 4 मार्क्स आहेत. इन्व्हायटेड लेक्चर्स, रिसोर्स पर्सन म्हणून, नंतर पेपर प्रेझेंटेशन म्हणून सेमिनारमध्ये, कॉन्फरन्सेसमध्ये, फुल पेपर इन कॉन्फरन्सेस प्रोसिडिंग्स, हे सगळे पेपर्स आणि लेक्चर्स ही पण फार मोठी कार्यावरची कसरत आहे. मगाशी जसं आपण रिसर्च पेपरच्या बाबतीत पाहिलं की आपल्या शिक्षक मित्रांच्या बरेचसे जे बायोडाटे आपले स्ट्रॉंग असतात आणि ह्या त्यांच्या बायोडाटामध्ये इन्व्हायटेड लेक्चर्स पण फार मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित नमूद करा आणि ते क्रमाने लिहा. डिसाइडिंग ऑर्डर ज्याला म्हणू आपण, जे लेटेस्ट आहे तुमचं खाली येऊ द्या आणि पहिल्या जो तुमचा असेसमेंट पिरियड पासून म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स ते क्रोनॉलॉजिकल लावून ठेवा. म्हणजे त्यावेळेस जे इव्हॅल्युएशनच्या वेळेस पेपर प्रेझेंटेड इफ पार्ट एडिटेड बुक्स प्रोसिडिंग इट कॅन बी क्लेम्ड ओनली वन्स. एकच वेळा तुम्हाला ते क्लेम करता येईल. बाकी अपर कॅपिंग ऑफ 30% आफ्टर कॅपिंग 30% जे आहे हे नमूद आहे. आणि अशा पद्धतीने हा 110 क्रायटेरिया तुमचा हा असोसिएट प्रोफेसर टू प्रोफेसरला आणि असिस्टंट प्रोफेसर टू असोसिएट प्रोफेसर 70 मार्क्स. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सर्टिफाय करून द्यायचं आहे की वर निर्दिष्ट सगळे डॉक्युमेंट्स आणि प्रमाणपत्र मी हे स्वतः माझ्या माहितीप्रमाणे खरे आहेत. इथे सिग्नेचर घ्यायची तुमची, इथे डायरेक्टरची सिग्नेचर घ्यायची आणि या ठिकाणी हा पार्ट संपला. या ठिकाणी क्लिअर मेन्शन आहे ओनली फॉर KBC NME ऑफिस ओनली. या ठिकाणी तुम्ही लिहू नका. काय होऊन जातं ते तुम्ही जर इथे लिहून दिलं तर समितीला काय काम उरणार आहे. इथे लिहिलेलं आहे क्लिअर KBC NME ऑफिस ओनली. म्हणजे माफ करा मित्रांनो, परंतु या ठिकाणी आपले शिक्षक मित्र या ठिकाणीच टाईप करून ठेवतात. मग समितीला प्रश्न पडतो, मग समिती या कोऱ्या जागेमध्ये त्याला गुणगान करतं. असं करू नका. ऑफिसचं काम ऑफिसला करू द्या. तुमच्या प्रत्येक ठिकाणी तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही क्लेम केलेला असतो. जसं हे 6B मध्ये आहे, तुम्ही क्लेम केलेला तो लिहिलेला आहे तुम्ही. त्यामुळे तुमचा जो क्रायटेरिया असेल तो कमिटी पाहिल आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे गुणगान करेल आणि या कमिटीच्या सगळ्यांच्या सिग्नेचर्स आहेत. तर अशा पद्धतीनं हा जो आपला असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर या पदाचा हा जो फॉर्म आहे हा कसा भरायचा याचं प्रात्यक्षिक पाहिलं. हे विद्यापीठाच्या डिपार्टमेंटसाठी आहे, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाकरिता. या बाबतीत तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितच आपण टाकाव्यात आणि आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून हे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून या संदर्भातल्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.